26 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना तसेच या हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी सौ वेदांकितिका राजे भोसले यांच्या उपस्थितीत सदर बाजार येथील शहीद अशोक कामटे उद्यानात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की या हल्ल्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी व अनेक निरपराध नागरिक मारले गेले। परदेशी नागरिकसुद्धा या हल्ल्यात बळी पडले। यामध्ये मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले सातारा जिल्ह्यातील 3 पोलीस कर्मचारी शहीद झाले। तसेच या हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अधिकारी अशोक कामटे यांनी काही काळ सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावली होती। यावेळी बोलताना शंकर माळवदे यांनी सांगितले की या हल्ल्यात अजमल कसाबला जिवंत पकडण्यासाठी यशस्वी झालेले शहीद तुकाराम आंबोळे हे जावळी खोऱ्यातील होते। त्यांनी केलेल्या अतुल्य पराक्रमामुळे मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध झाले। सदर कार्यक्रमांचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते वैभव पोद्दार यांनी केले होते। यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, अरुण भोसले, मान्य नगरसेवक निशांत पाटील, शंकर माळवदे, श्रीकांत आंबेकर उपस्थित होते। त्याचबरोबर विकास धुमाळ, चेतन सोळंकी, लतीफभाई चौधरी, गणपतराव मोहिते, संजय जाधव व सुजित जाधव उपस्थित होते। या कार्यक्रमास महिलांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यामध्ये गौरी कुलकर्णी, रजनी जेधे, कांचन घाडगे, सौ वैद्य मॅडम, राणी भंगणे, गौरी गुरव, सुनीता पोद्दार, स्वप्नाली पोद्दार, अनिता एकमे व ज्योती लाहोटी उपस्थित होत्या। मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी संतोष यादव, सातारा। भारताच्या एकात्मतेवर पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी मुंबईमध्ये आणि खास करून हॉटेल ताजमहल आणि इतर ठिकाणी मोठा प्राणघातक हल्ला केला आणि त्यामध्ये आपल्या सातारचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री अशोक कामटे, त्याच्याबरोबर सोळसकर आणि असंख्य मुंबई गृह दलातील पोलीस आणि अधिकारी हे त्यांना वीरगती प्राप्त झाली। त्याचबरोबर